पदरात 3 मुली आणि 10 वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं। तिन्ही मुलींच्या लग्नासाठी तिनं दिवस रात्र कष्ट केले। पोटाला चिमटा काढून पै पै जमून दागदागिने बनवले, पण एकाच रात्री चोरट्यांनी तिची पुंजी लंपास केल्यानं आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। ही व्यथा आहे गोव्यातील वाघुर्मेच्या बागवाड्यावर राहणाऱ्या रसिका राजेंद्र प्रभू यांची। रसिका 20 फेब्रुवारीला घराला कुलूप लावून एका लग्नासाठी माहेरी गेल्या होत्या। 2 दिवस तिकडे राहिल्यानंतर 23 फेब्रुवारीला जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा समोरचं दृश्य बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण घराचा मागचा दरवाजा फोडून चोरटे आत घुसले। त्यांनी कपाटाचं कुलूप तोडून आतल्या 20 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला, शिवाय रोकड आणि काही महागड्या वस्तू देखील लंपास केल्याचं दिसून आलं। अतिशय काबाड कष्ट करून साठवलेली सगळी पुंजी अशी गायब झाल्यानं रसिका यांच्या डोळ्यात पाणी आलं। आता पुढं काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। गोव्यामध्ये अशा प्रकारे देवळं, घरं, बंगले, दुकानं फोडणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः थैमान घातलं असून पोलिसांनी अनेक चोरांना तुरुंगात डांबले, तरी देखील या चोरट्यांची संख्या काही कमी होताना दिसेनाशी झाली आहे। चोरांना पोलिसांचं अजिबात भय उरलेलं नाहीये अशी स्थिती निर्माण झाली आहे। आता त्यांचं कंबरडं मोडण्यासाठी पोलीस काय भूमिका घेणार हे बघावं लागेल। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।